तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे, सामाजिक व धार्मिक प्रबोधन. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, त्याची प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्वाध्यायामध्ये प्रश्नोत्तरामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा द्या. ते आपल्याला पर्याय दिलेत, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आणि विधानं परत एकदा द्यायची. तर हे 3 प्रश्न दिलेले आहेत. आता याची उत्तरं बघूया आपण. तर रामकृष्ण मिशन याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. तर तिथे स्वामी विवेकानंद याला फक्त अंडरलाईन करा आणि वाक्य पुन्हा लिहा. स्पष्टीकरण किंवा अधिक माहिती मी तुम्हाला फक्त दिलेली आहे, हे तुम्ही उत्तरामध्ये लिहायची गरज नाही, फक्त एवढं लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. त्याच्यानंतर पुढे आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. तर या प्रत्येक नावाला काय करायचं, अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर हा तक्ता जो आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. म्हणजे याच्यामध्ये समाजसुधारकांचं नाव दिलंय, त्यांच्या संस्थेचं नाव दिलंय किंवा लिहायचं आहे आपण काही ठिकाणी, आणि इथं वृत्तपत्र पुस्तक कोणतं आणि त्यांची कार्य कोणती. तर ज्या रिकाम्या जागा आहेत ते भरायचं आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला याच्यात उत्तर देतोय. समाजसुधारकाचं नाव राजाराम मोहन राय, संस्था ब्राह्मो समाज, संवाद कौमुदी हे त्यांचं वृत्तपत्र पुस्तक. तर सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला आणि एकेश्वराचा पुरस्कार केला त्यांनी. त्याच्यानंतर दुसरे आहेत स्वामी दयानंद सरस्वती, त्यांची संस्थेचं नाव आहे आर्य समाज, सत्यार्थ प्रकाश, आणि वेदांवर आधारित प्राचीन वैदिक धर्म खरा असल्याचे सांगून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह व जातीभेद निर्मूलनाचा पुरस्कार त्यांनी केला. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे गुलामगिरी. आता त्यांचं कार्य काय, बहुजन समाजाला ब्राह्मणी वर्चस्वापासून मुक्त करणे, शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि समतेचा प्रसार करणे. तर हे त्यांनी काय केलं, कार्य केलेलं आहे. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे आहेत, कारण द्यायचे आहेत त्या विधानासाठी. त्यातलं पहिलं आहे, भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. त्याचं पहिलं कारण, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतात नवीन विचार, नवी संस्कृती, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवतावाद या मूल्यांची ओळख भारतीयांना झाली. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना आणि अमानुष प्रथा, जसं की सती प्रथा, बालविवाह, यामुळे समाज मागे पडला होता. याची जाणीव सुशिक्षित नवविचारांच्या लोकांना झाली. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि एकोपा निर्माण करण्यासाठी समाजातील दोष आणि अनिष्ट प्रवृत्तींचं निर्मूलन करणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे समाज सुधारकांनी आणि विविध संस्थांनी भारतात सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. म्हणजे यातूनच त्या चळवळी सुरू झाल्या. महात्मा फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्याचं कारण लिहायचं आहे. तर तत्कालीन समाजात विधवा महिलांचे केशवपन करण्याचे किंवा म्हणजे विधवा म्हणजे मरण पावलेल्या पतीच्या मागे स्त्रियांचे केस कापण्याची एक अत्यंत अमानुष व रूढी प्रथा अस्तित्वात होती. या सक्तीच्या आणि अन्यायकारक प्रथेमुळे विधवा महिलांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असे. या अनिष्ट प्रथेला कडक विरोध करण्यासाठी आणि विधवांच्या या अमानुष केशवपणाची प्रथा थांबवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचे प्रबोधन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नाभिकांनी एकत्र येऊन विधवांचे केशवपन न करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा संप घडवून आणला. आता टिपा लिहायचे. त्या टिपा लिहिताना रामकृष्ण मिशन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा या दोन्हींवर टिपा लिहायच्या. सगळ्यात पहिल्यांदा बघूया रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तर त्याचं ध्येय काय होतं आणि कार्य काय केलं. या मिशनने लोकसेवेला प्राधान्य दिलं. दुष्काळग्रस्तांना मदत करणे, आजारी लोकांवर औषधोपचार करणे, दीनदुबळ्यांची सेवा करणे आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे यांसारखी सामाजिक कार्य या मिशनने केली. संदेश, स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते आणि विचारवंत होते. त्यांनी तरुणांना उठा, जागेवा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका हा मोलाचा संदेश दिला, जो आजही तितकाच प्रेरणादायक आहे. त्याच्यानंतर पुढची टीप लिहायची, सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सामाजिक सुधारणा. स्त्री शिक्षणाची सुरुवात. सावित्रीबाई फुले यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीने 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजाचा प्रचंड विरोध आणि अंगावर शेण दगड फेकले जात असताना त्यांनी मुलींना शिकवण्याचे कार्य जिद्दीने सुरू ठेवले. सत्यशोधक समाजाचे कार्य. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले. सामाजिक सुरक्षितता. त्यांनी बालविवाह, केशवपणे यांसारख्या अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला.
तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कामात आणि अनाथ बालकांच्या संगोपनात मोलाचं योगदान दिलं. प्लेगच्या साथीतील कार्य. पुणे परिसरातील जेव्हा प्लेगची साथ पसरली तेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणि याच सेवेदरम्यान त्यांनाही प्लेग झाला आणि ज्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर अशा प्रकारे इथे जो प्रकरण क्रमांक आपलं 5 आहे, तर त्या प्रकरण क्रमांक 5चा सुद्धा इथे काय केलं, सर्व स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय करू.